नमस्कार मित्रांनो, मी सप्तर्षी कडनर आणि माझ्या नवीन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे पायपेट. आपण यामध्ये मोटिवेशनल व्हिडिओ, भटकंती व्हिडिओ करत असतो आणि करत राहणार आहोत. आज 20 मार्च 2026 म्हणजे जागतिक चिमणी दिवस. आपण आपल्या आजूबाजूला दैनंदिन पाहतो, चिमण्यांची संख्या कमी होत चालली. आपल्या लहानपणी खूप चिमण्या आपल्याला दिसायच्या, आपल्या अंगणामध्ये खेळायच्या, बागडायच्या. अलीकडे ते प्रमाण खूप कमी होत चाललं. लोकांना त्याचं महत्त्व कळावं, एक पर्यावरणाचं संतुलन राहावं म्हणून एक जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो. त्या चिमणी दिवसाचं औचित्य साधून आज आपण बाजारातून काही बर्ड फीडर आणलंय. त्यामध्ये आपण त्या चिमण्यांना अन्न आणि पाणी पुरवठा करून त्यांना थोडीशी एक उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत, त्यांना एक पोट भरण्याची एक संधी आपण उपलब्ध करून देणार आहोत. त्यामध्ये एक जे किरकोळ साहित्य लागतं आपल्याला, ते बाजारामध्ये सहज उपलब्ध होतं. ते आपण घरीही तयार करू शकतो, पण हे रेडीमेड चांगल्या पद्धतीचं मिळालं म्हणून मी बाजारातून ते आणलंय. ते आता आपण असेंबल करून त्यामध्ये काही प्रकारचं धान्य टाकून आपण ते चिमण्यांना देणार आहोत, जेणेकरून चिमण्या अंगणात येतील आणि आपल्याला त्याचं एक संवर्धन करण्याचं शक्ती मिळेल. चला मित्रांनो, आपण ज्या बाजारातनं हे बर्ड फीडर आणलंय, हे जे चिमणीसाठी धान्य ठेवण्याचं भांडे आणलेत, ते आपण असेंबल करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामध्ये एक छोटेसे भांडे 2 आहेत, त्याची झाकणं आहेत आणि ह्या छोट्याशा प्लेट आहेत आणि ह्या स्क्रूच्या माध्यमातून आपण त्या जोडण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून त्यांना बसण्यासाठी आणि ते धान्य खाण्यासाठी मदत होईल. त्यामध्ये हा स्क्रू या प्लेटला असा लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला या स्क्रूड्रायव्हरच्या माध्यमातून जे चिमण्यांचे जे धान्य यातून पडेल ते आपण या प्रकारे ह्या दांडीवरती बसून चिमण्या यातनं धान्य खातात. एक आपण तयार झालंय आपलं एक. त्याच्यामध्ये आता दुसरं आपण तयार करत आहोत. या स्क्रूला या छिद्रामध्ये टाकून आपण या होलमध्ये त्याला बसवणार आहोत. पद्धत खूप सोपी आहे, घरी कोणीही करू शकतं. जर तुम्हाला हे बाजारात अवेलेबल झालं नाही तर आपणही छोट्याशा एक भांड्यामध्ये घरी कोणत्याही प्रकारचं एक भांडं आपण त्याच्यात धान्य ठेवून ते आपण चिमण्यांना अवेलेबल करून देऊ शकतो. अशा प्रकारचे आपले हे 2 बर्ड फीडर तयार झालेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले हे 2 बर्ड फीडर तयार झाले आहेत आणि यामध्ये आता माझ्याकडे तांदूळ हे धान्य उपलब्ध आहे म्हणून मी तांदूळ घेतले. त्यात तुम्ही गहू, ज्वारी, बाजरी तुमच्या हिशोबानं जे चिमण्यांना खाता येईल असं धान्य तुम्ही घेऊ शकता आणि ते आपण चिमण्यांना देऊ शकतो. आता यामध्ये माझ्याकडं काही प्रकारचा तांदूळ आहे, तो तांदूळ प्रथम आपण यात भरून घेऊ, म्हणजे ते चिमण्यांना खाता येईल. यात जी घाण असेल, किरकोळ घाण असू शकते, ती आपण बाहेर काढून एक चांगल्या पद्धतीनं भांडं जेवढं शक्य होईल तुम्हाला वजनाच्या हिशोबानं तेवढं भरून घ्यायचं आहे. मी थोडंसं रिकामं ठेवलं आहे आणि काही धान्य हे त्यांना खाता येईल असं खालच्या बाजूनं पण ठेवलं आहे. याच प्रकारे आपण हे दुसरंही भांडं भरून घेऊयात. अशा प्रकारे आपले दोन्ही भांडे भरून झाले आहेत. त्याला वरती झाकण बसवून आपण या पद्धतीनं 2 फीडर तयार केले आहेत आणि आता मी माझ्या घराच्या या ठिकाणी जागा तयार केली आहे. तेथे आपण हे 2 भांडे चिमण्यांसाठी लावणार आहोत, जेणेकरून त्या सहजासहजी येऊन त्यांना ते खाता येईल. या प्रकारे हे दुसरंही भांडं आपण देत आहोत. इथं तुम्हाला शक्य झाल्यास 1 करा, 2 करा, 3 करा, तुमच्या हिशोबानुसार तुम्हाला जे शक्य आहे तेवढं करा. आणि एक छोटासा प्रयत्न आपला
जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्तानं आपण आज केला आहे. तुम्हाला जेवढं उपलब्ध होईल, जे धान्य उपलब्ध होईल, एक चिमणी संवर्धनासाठी, एक पर्यावरण संवर्धनासाठी तुम्ही एक छोटासा प्रयत्न तुम्ही देखील करा. नक्कीच आपण यातून काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याप्रमाणे तुम्हीही करा. भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन. आपल्या व्हिडिओला एक सपोर्ट द्या. एक नवीन प्रयत्न आपण करत आहोत. तुमच्या सहकार्यानं त्या एक व्हिडिओ लाईक करा, शेअर्स करा आणि माझा उपक्रम कसा वाटला मला DM करून नक्की सांगा, कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.